सर्वांना जे आदिवासी. तर आजचा हा लाईव्ह येण्याचा कार्यक्रम असा की आपण येत आहोत 1 तारखेला आपण नांदूर सिंगोट आपल्या सिन्नर तालुक्यात आहे आणि नाशिक जिल्ह्यामध्ये. तर त्या ठिकाणी आपण आपल्या आदिवासी बांधवांना माझ्या शबरीमाता संघटनेच्या वतीने व शबरीमाता सहकार्य योजनेमधून आपण त्या ठिकाणी खावटी वाटप करण्यासाठी आपण 1 ऑगस्ट रोजी त्या ठिकाणी आपण येणार आहोत. आणि 1 ऑगस्टला आपण त्या ठिकाणी दुपारी 12 वाजता त्या ठिकाणी आपल्या आदिवासी बांधवांना त्या ठिकाणी 40-50 कुटुंबांना आपण त्या ठिकाणी खावटी वाटप करणार आहोत. तर ज्यांनाही मला त्या ठिकाणी भेटायचं आहे, आपण 1 तारखेला नांदूर सिंगोट ह्या ठिकाणी भागोजी नाईक त्या ठिकाणी आपलं भागोजी नाईकांचं खूप मोठं स्मारक होत आहे. आणि त्या ठिकाणी 25 ऑगस्टला त्या ठिकाणी भागोजी नाईकांचं मोठं स्मारक त्या ठिकाणी होत आहे. आणि 25 ऑगस्टला पूर्ण तमाम आदिवासी बांधवांना महाराष्ट्रातून आपण त्या ठिकाणी मी त्यांना आमंत्रण स्वतः देत आहे का की ते एवढं मोठं ट्रस्ट त्या ठिकाणी आपण केलेलं आहे. आणि त्या ट्रस्टला आपल्या आदिवासी बांधवांचं त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी आपला वेळ काढून 25 ऑगस्टला त्या ठिकाणी यायचं आहे. पहिल्या वेळेस महाराष्ट्रामध्ये एवढं काही मोठं स्मारक आपलं उभं होत आहे. म्हणून आपल्यास माझी नम्र विनंती आहे की आपण 25 ऑगस्टला आपण नांदूर सिंगोट या ठिकाणी भागोजी नाईकांच्या स्मारकाचं मोठं उद्घाटन होणार आहे. आणि त्या ठिकाणी भागोजी नाईकांचं मोठं स्मारक त्या ठिकाणी उभं होणार आहे. आणि आपल्या सिन्नर तालुक्यामध्ये आज सिन्नर तालुक्याच नाही पण पूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आदिवासी भिल्ल समाजाला हा खूप मोठा अभिमानाचा आज आपल्याला खूप मोठा असा अभिमान आहे की आज आम्हाला आमच्या आज क्रांतिकारक भागोजी नाईक यांचं स्मारक त्या ठिकाणी आमदार कोकाटे साहेब असेल त्यांनी त्या ठिकाणी काही निर्णय घेऊन आणि आपल्या आदिवासी बांधवांना त्या ठिकाणी हे 1.5 ते 2 कोटीचं ज्या ठिकाणी जो स्मारक त्या ठिकाणी होत आहे. म्हणून आपण 25 ऑगस्टला आपण त्या ठिकाणी उपस्थित राहू. येणाऱ्या 1 ऑगस्टला आपण त्या ठिकाणी शबरीमाता सहकार्य योजनेमधून त्या ठिकाणी आपल्या काही 30-40 कुटुंबांना आपण आदिवासी बांधवांना माझ्या ह्या शबरीमाता संघटनेच्या वतीने त्या ठिकाणी आपण खावटी वाटप करणार आहोत. आणि आपण त्या ठिकाणी आपला वेळ काढून त्या ठिकाणी उपस्थित राहावा का की या खावटीमधून आपण किराणा आहे आपण सांगितलं की पावसाळ्यामध्ये आपल्या आदिवासी बांधवांना जो किराणा वाटप आहे तो किराणा वाटप आपण त्या ठिकाणी करणार आहोत. आणि आपण आपला वेळ काढून त्या ठिकाणी यावा. मी आपल्या शबरीमाता अध्यक्ष दीपक बर्डे आपल्यास विनंती करत आहे की आपण आपला वेळ काढून त्या ठिकाणी 1 तारखेला 12 वाजता आपण त्या ठिकाणी ज्या ठिकाणी स्मारक होत आहे त्या ठिकाणी आपण 1 तारखेला दुपारी 12 वाजता आपण उपस्थित राहा एवढीच नम्र विनंती करतो. आणि परत 5 ऑगस्टला बी आपण आपल्या कोपरगाव तालुक्यामध्ये ब्राह्मणगाव त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणीही 50 कुटुंबांना आपण त्या ठिकाणी खावटी वाटप करणार आहोत. तर 5 तारखेलाही आपण आपला वेळ काढून त्या ठिकाणी यावा. 10 तारखेला आपण राहुरी तालुक्यात हे राहुरी तालुक्यात आहे त्या ठिकाणी आपण खावटी वाटप करणार आहोत काही कुटुंबांना. 15 तारखेला आपण आपल्या कोल्हारमध्ये जे कोलार आपल्या राहुरीमध्ये आहे त्या कोल्हार तालुक्यामध्ये ही आपण 15 तारखेला वाटप करतो. आणि 20 तारखेला येवला तालुक्या या ठिकाणी आपण खावटी वाटप करणार आहोत येवला तालुक्यात भी. तर अशा पद्धतीने खावटी वाटप आपण करणार आहोत. आणि आपल्या आदिवासी बांधवांनी त्या ठिकाणी आपला वेळ काढून त्या ठिकाणी फोन करू नका. सर आपण सर्वजण ज्यांनाही त्या ठिकाणी मला भेटण्याचे सर्वांना जर वाटतंय की
आपण मला भेटू शकता। हे खावटी वाटप आपण आपल्या शबरी माता सहकारी योजनेमधून करत आहोत आणि दिवाळीला दिवाळीला आपण 15 घरकुल चालू करणार आहोत आणि हे 15 घरकुल आपण स्वतः मी देणार आहे आपल्या आदिवासी बांधवांना। हे घरकुल 3 लाखाचं आहे आणि याच्यामधून की मी असा निर्णय घेतला की एकही आदिवासी हा झोपडीत सापळात राहिला नाही पाहिजे, म्हणून हा निर्णय मी घेऊन मी स्वतः 3 लाखाचा घरकुल दिवाळीला उद्घाटन होणार आहे आणि दिवाळीला आपण हे कामं चालू करणार आहोत। म्हणून या शबरी माता सहकारी योजनेमध्ये ज्यांनाही ॲड व्हायचं आहे आपले फॉर्म भरून घ्या आणि आपण या योजनेचा लाभ घ्या। का की सरकारला मागू आपले आदिवासी बांधव थकलेले आहेत, त्यांच्याकडे जातीचे कागदपत्र, जाती दाखले नसेल, राशन कार्ड नसेल, त्यांना खूप काही असे कागदपत्रांचा अडचण येत असल्यामुळं मी असं ठरवलं मला कुठलाही कागद लागत नाही, तुमचं आधार कार्ड नको, काय नको, फक्त तुम्ही सांगायचं की ही जागा आमची आहे। त्या ठिकाणी मी त्यांना त्या ठिकाणी शबरी माता सहकारी योजनेमधून आपण त्या ठिकाणी त्यांना घरकुलं देणार आहेत। याला कुठलीही सरकारी आर्थिक मदत मला मिळणार नाही। मी वैयक्तिक माझ्या शबरी माता सहकारी योजनेमधून आपण आपल्या आदिवासी बांधवांना 3 लाखाचं घर दिवाळीला आपण ते चालू करणार आहोत। आणि आपण ज्या बोली केली होती की पावसाळ्यामध्ये आपल्या आदिवासी बांधवांना मी जे खावटी योजना वाटप करणार आहोत आणि आतापर्यंत मी 5 गावामध्ये खावटी योजना वाटप केलेली आहे, अशीच ही वाटप पुढे बी होणार आहे। म्हणून शबरी माता सहकारी योजनेला आपण सर्वजणांचा सपोर्ट राहावा आणि असंच महाराष्ट्रामधून आपले आदिवासी बांधव आपलं असंच सहकार्य राहावा। जय शबरी माता, जय आदिवासी, जय एकलव्य।